प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडू तयार नसल्याची माहिती. अट न घालता विधान परिषदेची उमेदवारी द्या, बच्चू कडू यांची मागणी. आज भूमिका स्पष्ट करणार. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले. प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना संधी, तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातवही विधान परिषदेवर. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. आज अर्ज दाखल करण्याची शक्यता. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यास उद्या शेवटचा दिवस. VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत पार्थ पवार मुंबईतून पुण्यात. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी कंपनीवर आरोप. रोहित पवारही कंपनीवर ताशेरे ओढत असताना पार्थ पवारांचा मात्र VSRच्या विमानातून प्रवास. विमान VSR एव्हिएशनचं असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. खासदार पार्थ पवार यांची माहिती. प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचं दिलं स्पष्टीकरण. अजित पवार यांचा अपघात झाला त्या दिवशी VK सिंग यांच्या खात्यात 9 कोटी तर दुसऱ्या दिवशी 16 कोटी रुपये आले. रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न उपस्थित. मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर. आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला. कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकून हल्ला. तपास ATS कडे सुपूर्द. जिहादी वृत्तीतून आरोपीनं सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर पहलगाम सारखाच मीरा रोडमध्येही धर्म विचारून हल्ला. संजय निरुपम यांची टीका. पुण्यात क्रेडिट कार्ड वसुली एजंट आणि ग्राहकात भर रस्त्यात राडा. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा. बोंदोबाबा मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळेला दिलासा नाहीच. 3ही आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी. मुंबईमध्ये KEM हॉस्पिटलच्या नामांतराला हिरवा कंदील. कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक हॉस्पिटल नाव देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता. विमान इंधन दरवाढीमुळे देशातील विमान उद्योगावर ताण. तातडीनं दिलासा न मिळाल्यास उड्डाणं ठप्प होण्याची शक्यता. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सची केंद्र सरकारकडे मदतीची याचना. युद्धबंदीसाठी इराणसोबतच्या वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराण अटी मान्य केल्या नाही तर अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईच्या तयारीत. युद्ध पुन्हा भडकण्याची भीती.